नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आगामी येणाऱ्या नीट, सेट आणि MPSC परीक्षेकरता आज आपण काही सराव प्रश्न घेणार आहोत. तत्पूर्वी या ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील आधारित लेक्चर्स मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर सुद्धा मिळतील. संपूर्ण अभ्यासक्रमावरील PDF नोट्स तुम्हाला मिळतील. सरावासाठी प्रश्नपत्रिका घेतल्या जातील. विश्लेषणासहित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव सुद्धा घेण्यात येईल. तसेच वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि हा क्लास जॉईन करण्यासाठी 9860464765 किंवा 9760660858 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. तुम्हाला यश मिळवण्याकरता हा क्लास अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर चला आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे की ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीचे उद्दिष्ट काय असते? भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना, मानवी भाषेच्या उगमाविषयीची सिद्धांतन, भाषाच्या इतिहासाच्या आधारे भविष्याबाबतचा अंदाज बांधणे आणि भाषेच्या माध्यमातून समाजाचा इतिहास शोधणे. आपल्याला विचारलं आहे की ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीचे उद्दिष्ट काय आहे. आता ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती म्हणजे काय? ती भाषेचा कालपरत्वे होणारा बदल अभ्यासणारी शाखा म्हणजे ऐतिहासिक भाषा पद्धती होते. मग आता तिचे उद्दिष्ट काय आहे? तर भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना, मानवी भाषेच्या उगमाविषयीचे सिद्धांत, की भाषाच्या इतिहासाच्या आधारे भविष्याबाबतचा अंदाज बांधणे, की भाषेच्या माध्यमातून समाजाचा इतिहास शोधणे. तर ऐतिहासिक भाषा पद्धतीमध्ये आपण भाषिक परिवर्तनाचा अभ्यास आणि भाषेची पुनर्रचना करत असतो. कारण भाषिक परिवर्तन म्हणजे भाषेचा आपण काळानुसार उच्चारण, शब्दरचना ही बदलत असतात. त्यानंतर शब्दसंग्रहात कोणते बदल होतो त्याचा सूक्ष्म आकलन आपण या ऐतिहासिक भाषाशास्त्र पद्धतीमध्ये करत असतो. तसंच एखाद्या भाषेचे मूळ रूप काय आहे, त्याच्यामध्ये दोन भिन्न भाषांमध्ये नेमकं काय तुलना आहे, हे सगळं आपण भाषिक पुनर्रचनामध्ये बघत असतो. ठीक आहे, म्हणजे मूळ त्याचं शोधून काढत असतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना. आता हे सुद्धा याच्याकडे आपण जर बघितलं की BCD, जसं मानवी भाषेच्या उगमाविषयीचे सिद्धांत, भाषेच्या इतिहासाच्या आधारे भविष्याचा अंदाज. पण आपण भविष्याचा अंदाज ही प्राथमिक अवस्था आहे. भाषेच्या माध्यमातून समाजाचा इतिहास शोधणे ही प्राथमिक अवस्था आहे. पण महत्वाचं उद्दिष्ट काय आहे की भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्दालंकार नाही? आता इथे यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती, चित्र. आता अलंकारांमध्ये दोन प्रकार आपण बघतो, एक शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकार म्हणजे काय? तर जेव्हा शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण शब्दालंकार म्हणत असतो. आणि अर्थालंकार म्हणजे जेव्हा शब्दाच्या अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अर्थालंकार होत असतो. आता इथे आपल्याला विचारलंय की कुठला शब्दालंकार नाही. आता हे शब्दालंकार नाही, तर यामध्ये आपल्याला पहिले शब्दालंकार म्हणजे काय हे बघायचंय. तर शब्दालंकार कुठले कुठले आहे? यमक आहे, अनुप्रास आहे ना. तर हे काय झालेलं आहे? श्लेष अलंकार, यमक, अनुप्रास, श्लेष अलंकार. तसंच याचं काही जे उपघटक आहे तो चित्र हा सुद्धा शब्दालंकारामध्ये येत असतो. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय की शब्दालंकार काय आहे? तर यमक आहे, अनुप्रास आहे, तसंच चित्र सुद्धा शब्दालंकार मध्ये येत असतं. आणि आपल्याला विचारलंय की शब्दालंकार कुठलं नाहीये. तर अतिशयोक्ती हा शब्दालंकार नाहीये, हा अर्थालंकाराचं उदाहरण आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे अतिशयोक्ती हे शब्दालंकाराचं उदाहरण नाहीये. ठीक आहे, तर पुढे वळूया. तिसरा प्रश्न आहे की स्वण म्हणजे काय? आता पहिले आपल्याला बघावं लागेल की स्वण म्हणजे काय. स्वण म्हणजे काय होतं? स्वण म्हणजे
मानवी मुखावाटे जे ध्वनी निघतात आणि भाषेत वापरले जातात त्याला आपण स्वन असं म्हणत असतो. मग आता इथे आपल्याला पर्याय दिलेला आहे की स्वन म्हणजे काय, अक्षर, भाषेत वापरला जाणारा ध्वनी की ध्वनी, उच्चार. ठीक आहे. इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि 4 पर्यायामधून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. आता अक्षर म्हणजे काय, तर अक्षर म्हणजे आपण ते खुणांना अक्षर जे ध्वनींच्या लेखी खुणांना अक्षर म्हणत असतो. त्यानंतर ध्वनी म्हणजे कुठलाही आवाज असू शकतो. ठीक आहे. की जे सर्वच ध्वनीत वापरले जात नाहीत, तर कसं टाळीचा वापर वगैरे अशातले जे आहे काय ते ध्वनी असतात. उच्चार म्हणजे ध्वनी बाहेर काढण्याची क्रिया आणि स्वन म्हणजे भाषेत वापरला जाणारा ध्वनी. म्हणजे मानवी मुखावाटे जे ध्वनी निघतात आणि भाषेत वापरले जातात त्याला स्वन असे म्हणतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे की ऐतिहासिक भाषाभ्यासात पुढील पद्धतीचा अवलंब केला जातो. कालक्रमिक, एककालिक, अनुलोम विलोम. तर ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीत आपल्याला कालक्रमिक पद्धतीचा अवलंब केला जातो. ठीक आहे. त्यानंतर पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता. म्हणजे पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता या वाक्याचा प्रकार कोणता? तर या वाक्याचा प्रकार आपल्याला शोधायचा आहे की अकरण रूपी वाक्य म्हणजे काय, संकेतार्थी वाक्य म्हणजे काय, विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, संयुक्त वाक्य म्हणजे काय. हे जर आपण बघितलं तर आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखता येईल. तर अकरण रूपी वाक्य म्हणजे काय, त्याला नकारात्मक वाक्य असं म्हटलं जातं अकरण रूपी वाक्याला. त्यानंतर संकेतार्थी वाक्य हे एका अटीवर आधारित असते. जर तर ने वाक्य तयार होतं. त्यानंतर विद्यार्थी म्हणजे एखादी कर्तव्य, शक्यता किंवा इच्छा व्यक्त करणारे जे वाक्य असतात त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आणि संयुक्त वाक्य म्हणजे 2 प्रधान वाक्य जिथे जोडली जातात त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. मग आता आपल्याला वाक्य कुठलं दिलेलं आहे, पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. म्हणजे इथे तर जर तरने जर वाक्य आलं तर ते काय होईल, संकेतार्थी. म्हणजे कुठल्या तरी अटीवर हे वाक्य दिलेले आहे. हवेत गारवा आला असता, कशामुळे आला असता, पाऊस पडला असता तर. म्हणजे इथे कुठे अट दिलेली आहे, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे संकेतार्थी वाक्य. समोरचा प्रश्न आहे की समीक्षकांचे व्यवच्छेदक लक्षण कोणते आहे? समीक्षकांचे व्यवच्छेदक लक्षण कोणते? आता व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काय, नेमकं सगळे त्याच्यामध्ये चूक करतात की व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काय, ते एखाद्या गोष्टीला इतरांपासून वेगळे पाडलं जातं किंवा तिचे नेमके स्वरूप जेव्हा स्पष्ट केलं जातं त्याला व्यवच्छेदक लक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला समीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे, काय स्पष्ट केलं जातं, तर हे आपल्याला इथे सांगायचं आहे की उत्स्फूर्तता, विशिष्ट विचारसरणीची बांधणी, चिकित्सक दृष्टी, अलिप्तता. आता समीक्षक जेव्हा समीक्षा करतो तर त्यामध्ये नेमकं काय असायला पाहिजे, कुठलं लक्षण असायला पाहिजे, तर समीक्षकांमध्ये एक चिकित्सक दृष्टी असायला पाहिजे. ठीक आहे. एक विदग्ध वाचक हा चिकित्सक दृष्टीने समीक्षक करीत असतो. ठीक आहे. जसं आपण उत्स्फूर्तता म्हणजे काय की एक प्रामुख्याने कवी किंवा लेखकांचा गुणधर्म हा उत्स्फूर्ततामध्ये येत असतो. विशिष्ट विचारसंधीची बांधिलकी हे एका थोडस समीक्षेमध्ये अडथळा निर्माण करणारा असतो. त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे, कारण की समीक्षकांनी तटस्थ राहणं हे अपेक्षित असतं. आणि अलिप्तता म्हणजे एका कलाकृतीपासून पूर्णपणे अलिप्त राहणं हे होतं. तर मग आपल्याला समीक्षेचं व्यवच्छेदक लक्षण आपल्याला शोधायचं आहे. तर समीक्षकामध्ये चिकित्सक दृष्टी असणे आवश्यक असतं. म्हणून आपलं उत्तर आहे चिकित्सक दृष्टी. समोरचा प्रश्न आहे की मुलगा क्रिकेट खेळतो. या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे? मुलगा क्रिकेट खेळतो. आता ते पर्याय दिलेले आहेत आपल्याला, कर्तरी, कर्मणी, भावे आणि संकीर्ण. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कर्तरीमध्ये लिंगवचनानुसार, क्रियापदाच्या लिंगवचनानुसार कर्त्यामध्ये बदल घडत असतो. कर्मणीमध्ये कर्त्याच्या क्रियापदाच्या लिंगवचनानुसार कर्मामध्ये बदल घडत असतो. ठीक आहे.
तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग लिंगवचना क्रियापदाच्या लिंगवचनानुसार कर्त्यामध्ये बदल घडणं त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो, आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदात बदल घडतो त्याला कर्मणी प्रयोग. भावे प्रयोग मध्ये कर्ता आणि कर्म किती बदलले तरी क्रियापदात बदल घडत नाही. ठीक आहे, तर मग आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे की मुलगा क्रिकेट खेळतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला कर्ता कर्म क्रियापद शोधायचं आहे. खेळणारा कोण? मुलगा. म्हणजे मुलगा काय झालं? कर्ता. खेळतो हा काय झालेला आहे? क्रियापद. आणि मुलगा काय खेळत आहे? क्रिकेट खेळत आहे. ठीक आहे, तर मग आता खेळणारा कोण? मुलगा. मुलगा हा प्रथम पुरुष असल्यामुळे त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, आणि कर्तरी प्रयोग मध्ये कर्त्याला प्रत्यय नसते, त्यामुळे हे आपलं उत्तर कर्तरी प्रयोग असणार आहे. मुलगा क्रिकेट खेळतो हे कर्तरी प्रयोगाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आ इ उ हे स्वर कोणत्या प्रकारचे आहेत? ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, अर्धस्वर. आ इ उ हे कुठले स्वर आहे? आता ऱ्हस्व स्वर म्हणजे हळू जिथे बोलला जातो किंवा ज्यांचा उच्चार आखूड असतो किंवा उच्चारासाठी कमी वेळ लागतो तेव्हा त्याला आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणत असतो. दीर्घ स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार असा लांबट असतो, त्याला उच्चारासाठी जास्त वेळ लागतो, तेव्हा त्याला दीर्घ स्वर असं म्हणत असतो. ठीक आहे, संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर मिळून होणाऱ्या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणत असतो. आणि अर्धस्वर म्हणजे य, र, ल, व असे जे व्यंजन आहे त्याला आपण अर्धस्वर म्हणतो. मग आता आ इ उ आहे. आता आ इ उ या स्वरांसाठी लागणारा वेळ हा जास्त वेळ लागतो आहे, आणि त्याचा उच्चार सुद्धा लांबट आहे. म्हणजेच आ इ उ हे स्वर दीर्घ स्वर आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे दीर्घ. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. व्याकरणात भाषेचा कशा प्रकारे अभ्यास केलेला असतो? सामाजिक, मानसशास्त्रीय, शास्त्रीय, मजेशीर. व्याकरणात भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलेला असतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे शास्त्रीय. पुढचा प्रश्न आहे स्वनिम, स्वनिकांतर, रूपिम यासारखे पारिभाषिक शब्द फक्त प्रमाण भाषेत वापरले जातात, बोली भाषेच्या संदर्भात वापरले जात नाही. हे विधान बरोबर आहे, चुकीचं आहे, पूर्वार्ध बरोबर आहे की उत्तरार्ध बरोबर आहे? आता बघितलं आपण की स्वनिम, स्वनिकांतर, रूपिम यासारखे पारिभाषिक शब्द फक्त प्रमाण भाषेतच वापरले जातात, बोली भाषेच्या संदर्भात वापरले जात नाही. तर हे चुकीचं आहे, कारण पूर्ण विधानच आपल्याला चुकीचं आहे, कारण की स्वनिम, स्वनिकांतर, रूपिम यासारखे पारिभाषिक शब्द हे प्रमाण भाषेत वापरले जात नाही, तर ते बोली भाषेत सुद्धा वापरले जातात. म्हणून आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे उत्तर पूर्ण चुकीचं असल्यामुळे आपलं उत्तर चुकीचे आहे हे आहे, म्हणजे पूर्ण विधान चुकीचं असणार आहे. ठीक आहे, कारण स्वनिम, स्वनिकांतर आणि हे रूपिम आहे हे भाषा विज्ञानामधल्या मूलभूत संकल्पना आहे. ठीक आहे, आणि जेव्हा आपण भाषिक अभ्यास करतो तेव्हा प्रमाण भाषा असो किंवा बोली भाषा असो, तर या संज्ञांचा आपण अपरिहार्यपणे वापर करत असतो. बोली भाषेची स्वतःची एक ध्वनी व्यवस्था आणि व्याकरण व्यवस्था सुद्धा असते. ध्वनी व्यवस्था म्हणजे स्वनिम आणि व्याकरण व्यवस्था म्हणजे रूपिम. त्यामुळे आपल्याला बोली भाषेमध्ये आणि प्रमाण भाषेमध्ये आपण स्वनिम, स्वनिकांतर, रूपिम यासारख्या संकल्पनांचा वापर करत असतो. म्हणजेच हे शब्द आपण फक्त प्रमाण भाषेसाठीच मर्यादित आहे असं म्हणणं चुकीचं आहे, कारण बोली भाषेचे विश्लेषण करण्यासाठी सुद्धा या पारिभाषिक शब्दांचा वापर केला जातो. ठीक आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं प्रश्न आहे, लोकसाहित्याच्या प्रेरणेनुसार समाज जीवन घडू शकते, तसेच समाज जीवनातील गतिमानतेमुळे लोकसाहित्य घडते. आता पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर संपूर्ण विधान चूक. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लोकसाहित्याच्या प्रेरणेनुसार समाज जीवन घडू शकते. या विधानाचा आपल्याला पहिले अर्थ बघायचा आहे, कारण समाज जीवनामध्ये अनेक जडणघडणी होतात, तर मूल्यांच्या प्रसारामध्ये लोकसाहित्य ही महत्वाची भूमिका बजावत असते.
लोककथा आहे, गाणी आहे, या एकमेकांकडून म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात आणि समाज जीवनात एक संस्कार घडत असतो. त्यानंतर समाज जीवनातील गतिमानतेमुळे लोकसाहित्य घडते. हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण की जसजसा समाज बदलतो तसतशी प्रगती होत असते आणि तसंच लोकसाहित्य सुद्धा बदलत असतं आणि नवीन रूपामध्ये ते आपल्या समोर येत असतं. म्हणजे परिवर्तनशीलता आपल्याला लोकसाहित्यामध्ये सुद्धा दिसून येतं. म्हणजेच लोकसाहित्याच्या प्रेरणेनुसार समाज जीवन घडू शकते, तसेच समाज जीवनातील गतिमानतेमुळे सुद्धा लोकसाहित्य घडते. म्हणजे आपलं विधान हे पूर्ण बरोबर असणार आहे. संपूर्ण विधान बरोबर. कारण लोकसाहित्य आणि समाज जीवन हे एकमेकांना पूरक असतात. त्यानंतर पुढीलपैकी कोणते नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नसून दुसऱ्या लेखकाचे आहे? कमला, श्रीमंत, गिधाडे, अवध्य. आता विजय तेंडुलकर यांनी कुठले नाटक लिहिलेले नाहीये? तर याच्यामध्ये आपल्याला पहिले बघायचं की विजय तेंडुलकरांची नाटकं कुठली आहेत. कमला, श्रीमंत, गिधाडे ही विजय तेंडुलकरांची नाटकं आहेत. ठीक आहे. श्रीमंत, कमला, गिधाडे, श्रीमंत ही विजय तेंडुलकरांची नाटकं आहेत. तर अवध्य हे विजय तेंडुलकरांचं नाटक नाहीये. मग आता हे विजय तेंडुलकरांचं नाटक नसून हे कुणाचं नाटक आहे? ते हे चित्र खानोलकर यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. त्यांनाच आपण आरती प्रभू या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या आहेत. तर अवध्य हे चित्र खानोलकर यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे 12 प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. असेच अनेक सर्व प्रश्न आपण इथे घेणार आहोत. तर आणखी सर्व प्रश्न बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही चुका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत नोंदवा. धन्यवाद.